लोक बोलत होती की गरिबाच्या झोपडीत ही राहणार नाही, परंतु 3 वर्षातच या झोपडीचं ताजमहाल केलं स्वामींच्या कृपेने. तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्हाला सगळी माहिती माझ्या या व्हिडिओमार्फत तुम्हाला माझी मिळेलच. तर नमस्कार, मी कांचन बारामतीची सून या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे. तर आज सकाळची सुरुवात इथे भाकरी आणि भाजीपासून सुरुवात झाली होती. आज तांदळाची भाकर केली होती आणि खूप जण प्रश्न विचारले होते मला की तू कुठे राहते म्हणून. तर माझं चॅनलचंच नाव आहे बारामतीची सून, म्हणजे अर्थात मी बारामतीचीच आहे मुळात. आणि आपले आज 1000 सबस्क्राईबर देखील कंप्लीट झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळे आज मी लॉंग व्हिडिओ केलेला आहे. फर्स्ट माझा लॉंग व्हिडिओ आहे. तुम्ही सर्वांनी प्लीज त्याला सपोर्ट करा अगदी. आणि व्हिडिओ कसा झाला हेही मला शेवटला सांगा. तर तुम्हा सगळ्यांचा प्रश्न होता की तुम्ही लव्ह मॅरेज केलं आहे की अरेंज मॅरेज केलं आहे. तर होय, माझं लव्ह मॅरेजच झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप जणांनी विचारलेलं की तुझे मिस्टरांचं शिक्षण किती झालेलं आहे व ते कोणतं काम करतात. तर माझे मिस्टर हे कंपनीमध्ये जॉबला आहेत आणि त्यांचं शिक्षण हे 12th आर्ट्स झालेलं आहे. ओके. आणि माझं BCom झालेलं आहे. तर खूप लोक बोलतात असं की तुझं शिक्षण जास्त झालं आहे तर तू गरिबाच्या घरात का आली म्हणून. तर कसं असतं, प्रत्येक मुलगी ही पैशावर मरते असं नाही आहे. आणि तुम्हाला माझं लव्ह स्टोरी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेनच. अगदी आमची लव्ह स्टोरी कशी होती, कशाप्रकारे लग्न झालं हे सगळं सांगेनच. पण त्याआधी सांगते आमचं लव्ह मॅरेज आहे. आणि लव्ह मॅरेज केल्यानंतर खूप लोकांनी त्रासही दिला. गरीबच्या दारात लग्न करून आले, पण इतका लोकांनी भयंकर त्रास दिला, म्हणजे खूप प्रमाणात दिला. म्हणजे कोणी तर काही म्हणत की तुझा नवरा 10 आणि 12,000 रुपये कमवतो तर तू संसार कसा करणार. पण कसं असतं माहिती आहे का, ज्याला संसार खरंच थाटायचा आहे तो 10 रुपयामध्ये देखील संसार थाटतो. आणि ज्या बाईला संसारच करायचा नाही, ती लाखो करोडांची संपत्ती जरी तिला दिली ना आपण, तरी ती तिथून जाणारच असते, हे फिक्स असतं. तर माझं लव्ह मॅरेज ज्यावेळेस झालं त्यावेळेस खूप लोक असेही म्हणाले की हिचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज काय जास्त दिवस टिकत नाही, 2 ते 3 महिने, 3 महिन्यानंतर हे लव्ह मॅरेज संपणार शेवटी, असं खूप लोकांचं म्हणणं होतं बरं का. आणि मी त्यानंतर माहेरी गेले आणि माहेरी गेल्यानंतर ह्या लोकांनी माझी अक्षरशः इज्जतही लुटली. आणि मी आहे कोकणातली, गणपतीमध्ये मी माहेरी गेले होते आणि ह्या लोकांनी मात्र इतकी इज्जत लुटली की ही कायमची सोडून गेलेली आहे याला. आणि ज्यावेळेस 2-3 दिवसांनी ज्यावेळेस मी सासरी आले त्यावेळेस कळलं की ही लोकं असं माझ्याबद्दल चुकीची अफवा पसरवली होती म्हणून ह्याने. म्हणजे इतक्या खालच्या लेवलची ही लोकं आहेत. आणि एखाद्याचा गरिबाचा संसार उद्ध्वस्त करायचं म्हटलं की ही लोकं कोणत्याही खालच्या लेवलला जातात, कोणत्याही अगदी. आणि आमच्या नवरा-बायकोचं लव्ह मॅरेज आहे हे माहीत असताना देखील ह्या लोकांनी आमच्या संसारामध्ये विष कालवायची एकही संधी सोडली नव्हती अगदी. कधी माझा नवरा एकटा असला की माझ्या नवऱ्याला मुद्दाम सांगायचं माझ्याबद्दल, कधी माझा नवरा घरी नसला की मला माझ्या नवऱ्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगणं, ह्या गोष्टी. पण कसं होतं, आमचं लव्ह मॅरेज होतं, आम्ही दोघांनी एकमेकांची या सगळ्या गोष्टी बोलायचो, त्यामुळे कधी वाद ह्या गोष्टींचा संबंध कधी आला नाही. पण माझ्या नंदांना विनाकारण काहीतरी आमच्याबद्दल सांगणं, भडकवून देणं, या गोष्टी खूप प्रमाणात ह्या लोकांनी केल्या अगदी. आणि एवढंच नाही, ज्यावेळेस माझं घर होतं त्यावेळेस लोकं बोलायची की ही मोठ्या घरची आहे तर ही गरिबाच्या घरात काय टिकून राहणार नाही. पण कसं ना, प्रत्येक गोष्ट ही आईवडिलांच्या संस्कारांवर अवलंबून असते. आईवडील आपले संस्कार काय करतात ह्याच्यावर असतं करतात. आणि माझ्या बापाने आज ज्या परिस्थितीमध्ये माझा बाप आहे ना, ती परिस्थिती म्हणजे माझ्या बापाने शून्यातून सुरुवात करून आज माझा बाप मोठा झालेला आहे. आणि आता त्याने त्याच्या लेकीलाही या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि म्हणूनच हळूहळू का होणार स्वतःचं अस्तित्व आम्ही निर्माण करतो आहे. आणि त्यातही या लोकांचं पोटामध्ये दुखायचं काम सुरू झालेलं आहे अगदी. तर आज इथे घराचं काम वगैरे आम्ही थोडं सुरू केलेलं आहे. म्हणजे जसं जसे पैसे साठतात तर तसं कामाला हळूहळू सुरुवात करतो आहे. पण आम्ही आमचं आयुष्य अगदी खूप छान प्रकारे सजवत आहोत खरं तर. आणि एक दिवस का होईना, आज नाही पण उद्याचा दिवस हा नक्की असा येईल ज्यावेळेस सगळ्या गोष्टी आम्ही करू आणि त्यावेळेस आम्ही नवरा बायको निवांत बसून दोघांनाही सांगू की कठीण होतं पण आम्ही मात्र करून दाखवलं. त्यामुळे सांगतो, लोकांच्या बोलण्यात काही फरक पडत नाही. लोक आहेत ना, फक्त आपल्या चुका काढण्यासाठी जन्माला आलेले आहेत ह्यांना. पण खरं तर माझं ज्यावेळेस लग्न झालं की ना, त्यावेळेस कसं ह्या सगळ्या गोष्टींची सवय नव्हती. ह्याने आपल्याबद्दल बोलावं, त्याने आपल्याबद्दल बोलावं असं. पण आता खरं असं वाटतं का ही बोलतात ते खरं तर चांगलं आहे उलट. कारण ही लोकं ज्यावेळेस बोलतात ना त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण आयुष्यामध्ये कुठेतरी प्रगती केलेली आहे आणि म्हणून आपल्याबद्दल ही लोकं मागून चर्चा करत आहेत. आणि यांची लायकीच ती आहे खरं तर. दुसऱ्यांची घरं फोडणं एक्सेट्रा ह्या गोष्टी करण्यापासून यांना काही कामं नसतात खरं तर. आणि खरं सांगते, माझं लग्नानंतर इतका मनस्ताप या लोकांना, इतका मनस्ताप. नंदांना माझ्याबद्दल काहीही सांगायचं, माझ्या सासूला माझ्याबद्दल भडकवायचं, इतकं मनस्ताप झाला. पण या सगळ्या गोष्टींमध्ये
माझ्या नवऱ्याने मला खूप साथ दिली, कधीच साथ त्यांची सोडली नाही त्यांनी अजूनपर्यंत. म्हणजे त्यांना इतका विश्वास होता. म्हणजे माझा नवरा कामाला गेला ना की मुद्दा माझ्या सासूला सांगायचं की ही दुसरंच कोणाशी तरी फोनवर बोलते. आता माझ्या नवऱ्याचा फोन चालू असायचा, माझ्या नवऱ्यालाही माहीत होतं दिवसभर फोन त्यांचा चालू असायचा घरी, अगदी मी एकटीच असते म्हणून. तर पण ही लोकं माझ्या नवऱ्याला नाही, पण माझ्या सासूला मुद्दाम सांगायचे ही कोणत्या दुसऱ्याच मुलाशी फोनवर बोलताय वगैरे असं. म्हणजे नको ते काहीही सांगायचं. अगदी गरोदर होते ना अक्षरशः, ह्या लोकांनी मला घरात येऊन मारलं होतं. गरोदर असताना माझी मुलगी जेव्हा माझ्या पोटात होती ना, त्यावेळेस ह्या लोकांनी मला घरात येऊन अक्षरशः मारलं होतं. आणि एवढं बोललेली तुझं वारस घराचं कसं पुढे जाते ते सांग बघतो. इतका खालच्या लेवलला नालायक लोक आहे ते. आणि जसं आता आम्ही पुढे जातोय, जसं आमच्याकडे हळू पैसे येतात, सगळ्या गोष्टी आम्ही करतोय, त्यावेळेस मात्र पैशांसाठी गोड बोलतात. गरज भागली की पुन्हा आम्हाला नावं ठेवायची कामं करतात. अशी ही लोकं आहेत खरं तर. आणि ह्या लोकांबद्दल खरं तर बोलू तितकं कमीच आहेत. आणि ह्या लोकांसाठी आपण आपला वेळ कशासाठी वाया लावायचा. पण तुम्हाला सगळ्यांना माझ्या आयुष्याबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टींची प्रश्न होते, म्हणजे तुम्हाला लोकांना त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सगळ्यांना देते मी. तर कसं असतं माहिती आहे का, लव्ह मॅरेज झाल्यानंतर खूप लोक आपल्याला त्रास पण देतात, पण कसं आहे ना, आपण त्यावेळेस शांत बसून सगळ्या गोष्टी हँडल करणं खूप गरजेचं असतं खरं तर. आणि आमच्या लव्ह स्टोरीला सुरुवात कशी झाली होती आणि स्वामींच्या आशीर्वादाने आम्ही आमचं अस्तित्व कसं निर्माण केलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण नेक्स्ट ब्लॉग लवकरच घेऊन येणार आहोत. बाय.